हॅलो ताई, कशी आहेस तू? काय ग, आज आठवण आली वाटते तुला ताईची? किती दिवसांनी फोन केलायस? अगं मी इथेच आहे, जाणार कुठे? बरं ऐक, मी अशासाठी फोन केला होता, ते सांगलीचे भाव आहेत ना, हा हा, त्यांच्या मुलीची पत्रिका आणि फोटो आलेत माझ्याकडे. देखणी मुलगी आहे ग. त्यांना कोणती तारीख सांगू? ऐक 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 जरा, मीच तुला खरं तर आनंदाची बातमी द्यायला फोन करणार होते. अगं आपल्या वैभवचं लग्न ठरलं. काय सांगतेस? अगं कधी, कुठे? मला काही बोलली पण नाहीस. कारण कुणाला काहीही सांगायचं नाहीये. हो का? अगं पण अचानक? अचानक म्हणजे काय, त्यांचंच त्यांनी आपापसात ठरवलंय. ते काय म्हणतात ना, काय ते मिया बीवी, काय ते कळलं ना तुला ती म्हण? बरं बरं, वैभवला जरा फोन दे बरं. रुसलेत साहेब, भांडण झालंय. आता काय झालं तुमच्यात नवीन? अगं माझ्याशी नाही ग बाई, तिच्याशी. काय नाव काय ग तिचं? मनवा. आणि आडनाव? आपल्यातली नाहीये. बापरे, काय सांगतेस काय? म्हणूनच सांगते तुला, पुन्हाला पुन्हाला बोलू नको, अजून सगळं ठरायचंय. उगाच चर्चेला वाव नकोय, कळतंय का? नाही बोलणार मी कोणाला. बरं ठेवते. आणि हो, सांगितलंय ते लक्षात ठेवा, पुन्हा कुणाला सांगू नकोस. अगदी भाऊजींना सुद्धा नको एवढ्यात. अगं नाही ग बोलणार, तू अजिबात काळजी करू नकोस. फक्त मला सांग, आडनाव काय ग त्यांचं? सांगू नकोस कोणाला. भोसले. भोसले? हो ना, सांगायचं नाही कोणाला, लक्षात ठेवा. छे 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 छे, काय सांगूच नका हो तुम्ही. पण ही काय बोलायची पद्धत झाली का? असेल ना, असेल. तुमची मुलगी अगदी लाखात एक असेल हो, पण आम्हाला पसंत नाहीये ना ती. आता काय सांगायचं तुम्हाला? फोनवर कसं बोलावं याचे साधे मॅनर्स नाहीयेत तुम्हाला. अशा बाईची मुलगी मी माझ्या मुलाच्या गळ्यात बांधीन का कधी? नाही नाही, काय 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 सांगूच नका तुम्ही मला. हो हो, माहितीये मला. स्नेहल कुलकर्णीच्या नातेवाईक आहात ना तुम्ही? हो, पण त्याच्याशी मला काय देणं घेणं आहे? हे पहा, मी माझ्या तत्वांची अजिबात तडजोड करणार नाही. आणि प्लीज आता फोन ठेवाल का? मला खूप काम आहेत माझी. आणि हो, परत फोन करू नका. आमचा नकार पक्का समजा. मोठी आली स्नेहल कुलकर्णीचे नातेवाईक. मी पण सुहास साने आहे म्हणावं. हॅलो. हा, मी मंडईत चालले होते. म्हटलं रात्रीसाठी कोणती भाजी घेऊ? गवार घेऊ का? हे नको ग गवार. गवार आणलीस ना किती नीट करत बसायला पाहिजे. हे बघ, जी कुठली भाजी चांगली दिसेल ना ती घेऊन ये. पण आता सध्या सगळ्याच भाज्या महाग आहेत आई. बरं ठीक आहे, मी बघते. गवार नाही तर भेंडी नाही तर मेथी असं काहीतरी आणते. आणि मी निवडेन सगळं. हा, तुम्ही काळजी करू नका. बरं आई, तुम्हाला क्लिपा आणायच्यात का? तुळशीबागेत मिळतील. नको नको, हे बघ, तू लवकर घरी परत ये. आणि किती दगदग करशील ग. लवकर ये घरी, वाट बघते. बरं बरं ठीक आहे, ठेवू? हा.
अरे कोणाचा फोन आहे? मिस कॉल आहे जोशांतच असणार बघा. हे बघा जोशी येत नाही. फालतू लोक हट. जानू बोल ना. जानू नाही, मी वैभवची मॉम बोलते. आई कशा आहात तुम्ही? मी छान आहे ग, तू कशी आहेस? काय चाललंय तुझं? हा? हो नक्की. हा जानू बोल. जानूची आई पौर्णिमा बोलतीये. सो सॉरी. अरे वैभव, काय चाललंय तुमचं? नाही ऍक्च्युली माझं चुकलंच. मी तुला तेच सांगतेय, असं भांडू नका रे. एकमेकांशी भांडून काय होणार आहे सांग मला. ए वैभ्या, कुठे निघाला? मनवाला भेटायला चाललंयस वाटतं. समेट झालेला दिसतोय. नाही हो बाबा, मनवाला भेटण्याशिवाय दुसरं काही कामच नाही का मला आयुष्यात. म्हणजे एका वेळी आणखीन किती जणींना झुलवतोयस? तुम्हाला कुठल्याही चेष्टा सुचते का? मी माझ्या मित्रांना भेटायला चाललोय, कारण आज जिमखान्यावर आमचा अड्डा असतो. आणि हो, लग्नानंतरही मी माझ्या मित्रांसाठी वेळ काढणार आहे, आधी सांगून ठेवतो. अरे पण हे सगळं मला कशाला सांगतोयस? मी लग्न करणार नाहीये तुझ्याशी. दादा जी करणार आहे तिला सांग ना. चला येतो. सावकाश जा रे बाबा. हो बाय. इगो, कुणीतरी म्हटलंय की नाही की इगो पायी आवडत्या माणसाला सोडण्यापेक्षा आवडत्या माणसासाठी इगोला सोडावं. पण या प्रेमी जीवानं कोण समजावून सांगणार? जाऊ द्या, आपण आपलं ग्रॅहम बेलला सोडून डोअर बेलला साकडं घालू. हाय. हाय. तू कुठे बाहेर निघालाय? हो म्हणजे ऍक्च्युली गाडी आतून साफ करायची होती ना, सो या सॉरी. ऍक्च्युली आय एम सॉरी. अगं नाही, मी उगाच चिडचिड केली तुझ्या. थँक्स. आय एम रिअली सॉरी. छान जोडा दिसतोय ना दोघांचा. हो बाबा. हाय.
तुम्ही कधी आलात? हे आत्ताच ये आत ये आत ये. हो. चला आता मी मस्तपैकी सगळ्यांना चहा करते. मॉम मी बनवू चहा? तू बनवतेस? जा बनव. क्या बात है. आले आल्या तर चहा कर. उबाई या. ऐक रे वैभव, आता त्या मनवाच्या घरी जाऊन तिच्या आईला सॉरी म्हण. काल न जेवताच निघून आल्यास ना तिथनं, त्यांना बरं वाटेल. नाही, त्यांची माफी मागायलाच हवी. चला बरं झालं, चहाच्या पेल्यातलं वादळ चहातच संपलं, सगळं शांत झालं. पण ही वादळापूर्वीची तर शांतता नाही ना. इकडे घे, इथं समोर. राईटला घे, राईटला राईटला राईटला. बस 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 थांबू दे. किती झाले? 100 रुपये. किती? 100. अरे तू काय कोकणापासूनच बिल लावतो का काय? हो साहेब, लगेच कोण देणार? अरे एकच फणस आणलंय, 2-4 अजून आणले असते तर कर्जबाजारच केलं असतं तुम्हाला. बरं बर, हे घे 70. ठेव, फणस कापीन तवा येत. एक घरात 30 रुपयाला देतो तुला. काय? एक घरात 30 रुपयाला? हा, मग आता ह्याच लगेच 50 सांगतोय, 6 घरात तुला काय 50 पैशात देऊ का? हा, चल पळ इथून. धन्य आहे बाबा. नाही बाबा, बाबा बोलतो मी लुटतो का रे मला? बरं वा. काय चमड्या, कशी काय झाली ट्रिप? अहो कसली ट्रिप? कोकणातला माणूस 2च कारणासाठी गावाला जातो, एक गणपती आणि दुसरं कोर्टातली भाऊबंदीची केस लाडण्यासाठी. सक्का भाऊ पक्का वरी बघायचं असेल तर कोकणात या. अरे पण तू कशासाठी गेला होतास गावाला? गणपती कधी आहेत? अरे अजून 4 महिने आहेत. मग मी काय आतापासून मांडव टाकायला गेलो होतो का? अहो हा फणस ना ज्या झाडाचा आहे ना, त्या झाडावरून वाद चालला होता, त्याचा निकालच लावून आलो. काय काय निकाल काय लागला? झाड गेलं भावाला आणि फणस माझ्याकडे आला. नशीब त्याने दया दाखवली म्हणून तरी मिळाला. 2-4 गरे पाठवून कापल्यावर. कापल्यावर ह्याच्यात असतील तर देतो पाठवून. अरे एवढ्या मोठ्या फणसात गरे नाही तर काय गारगोटी असणार का? तसं नाही हो, सख्या भावाने पाठवलंय. गरे गेले त्याच्या घरी, फणस आला माझ्या दारी. म्हणजे फुकटचीच झाली की रे तुझी कोकण वारी. तुम्ही ना या फणसावर कविता करत बसा, मी गरे आहेत का शोधून येतो. हा बोलते काय काम, काय बोलते आली दारीनी. चोंबड्या म्हणजे ना खरंच आवली आहे, आवली आहे. पकड श्लोकला, पकड श्लोकला. काय भाऊ, आज उशीर झाला? काका तुमचं घड्याळानं कामातून गेलंय. अरे असं विचारायची पद्धत असते. काय आज लवकर का? असं विचारलेलं आवडत नाही कोणाला. हो आज जरा लवकरच आलो. काल काही प्रॉब्लेम झाला का? हो का? नाही, तुझ्या आईचा हिला फोन आला. माझ्या घरचा नंबर आहे ना तुमच्याकडे? हो हो. मग आईलाच कॉल करा ना. नाही नाही, मी आपलं सहज विचारलं. अरे मग आज काय नवीन? काही असेलच तर चोमड्या सांगेलच की. हा हो. येऊ? हो हो नक्की. हो हो. काय सूर्यवंशी बोला. इव्हिनिंग वॉक का? हो हो हो. मला वाटतं गुड इव्हनिंग बाबा. गुड इव्हनिंग. काय हो आज काय स्पेशल? अरे एवढं नटून थटून वॉकला चाललाय म्हणून विचारलं. वॉकला नाही रे, कुलकर्ण्यांच्या घरी चाललोय, त्यांच्या साखीला. हो. तू नाही येतेस? नाही हो बाबा, मी खूप दमलोय आणि तसं पण ना आज ऑफिसचं काम करायचंय. नको. बघ थोडा वेळ ये, मग आल्यावर आराम कर. नको, मनवाला पण भेटायला जायचंय. कशाला खोटं बोलतोस वैभव? मी का खोटं बोलू?
अहो मनवाच मला म्हणाली की जमल्यास आपण कॉफी प्यायला जाऊ. अरे मग तू पण चल ना कुलकर्णींच्या घरी कॉफी प्यायला. बाबा मला मनवा बरोबर कॉफी प्यायला जायचं असं का करता हो तुम्ही? अरे गधड्या, मनवा जर आमच्या बरोबरच येणार असेल तर तू दुसरीकडे कसा जाशील कॉफी प्यायला? अहो, का काय बोलताय बाबा तुम्ही? हो, मनवा आमच्या बरोबर येते कुलकर्ण्यांच्या साठीला. कसं काय? तुझ्या आईनीच बोलवून घेतलं तिला. ती म्हणली चल आमच्या बरोबर, सगळ्यांची ओळख करून देता येईल. म्हणजे मनवा इथे येणार आहे? येणार नाहीये, आलीये. काय? आज साडी नेसण्याचा कार्यक्रम सुरू आहे. थांबा मी आलोच. हॅलो 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 हॅलो. तुझं जरी लग्न ठरलं असलं ना तिच्याशी, तरी बायकोला साडी नेसताना बघायची पद्धत नाही आपल्या. काय चावट बोलतात. तसं नाही, मला खात्री आहे ती साडी नेसणार नाही म्हणून. हॅलो हॅलो हॅलो. तुला अत्यंत चुकीचं वाटतंय का? मागे बघ. ये. फालतू कमेंट नकोय. वैभव खरंच झपाटा दे ना पाठी. तिला काय बोललास तर. साडी खूप छान दिसते, थँक्यू. पण चालता चालता सुटली नाही म्हणजे झालं. शुभ बोल नाऱ्या. मनवा, तू काळजी करू नकोस, सगळं अगदी व्यवस्थित सांभाळशील. चला चला, उशीर होतोय. याला तयार होऊ द्या की. तो नाही येणार. का? मी खूप दमलोय आणि ऑफिसचंही खूप काम आहे. सो दिस इज नॉट फेअर. ठीक आहे, तुम्ही थांबणार असेल तर मी तयार होतो. किती वेळ लागणार? मिनिमम 40 मिनिटं. आपण कशाला थांबायचं? तुला यायचं असेल तर डिरेक्टली यार दिस इज नॉट फेअर. जैसे का तैसा. चला चला, उशीर होतोय. हो, चला चला हे चला. वैभव, ते पोहे केले तुझ्यासाठी, गरम करून खा. बाय कोंब्या. मनवा, खरंच छान दिसतेस. थँक्यू. वा 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 वा. चला, झाले का सगळे विधी आता? नाही कुलकर्णी, 60 झाली, पण आता बुद्धी नाठी न करता 60 जोर मारावे लागतात ताज्या दमाने. सगळं हळू. हळू. सोसायटीतले सगळे भेटतील. आता ही कोण? अगं ओके, हळू. सुंदर आहे. कशी आहे ते नाही विचारलं मी. कोण आहे? अगं असेल कोणतरी नात्यातली. इतके दिवस कशी नाही दिसली मग? मुलगा वयात आलाय, कदाचित होणारी सुनबाई असेल. कोकणस्थ वाटते नाही? पण ऐकलं तर काहीतरी वेगळंच होत. अशी काय चालते? काय काय झालं? पायाला काही लागलंय का? कसं आळीच आवरता येत नाहीये? साने काकू, ही माझी होणारी सून, वैभवची होणारी बायको. हो का? बाई सुंदर आहे. नाव काय तुझं? मनवा. मुली, नाव नेहमी संपूर्ण सांगावं. मनवा विद्याधर भोसले. मनवा गोखले का? नाही नाही, भोसले भोसले. उद्योगपती विद्याधर भोसले, त्यांची मुलगी एकुलती आहे. हो बाई, हो का? पण भोसले म्हणजे राजघराणं. राजघराणं. राजघराणं? हिची आई राजघराण्यातलीच आहे. फलटणचे निंबाळकर आहेत ना, हो हो ते हिचा आजोळ. हो बाई, हो का?
पण दिसती अगदी गोरी गोमटी हो, कोकणस्थासारखी. का मराठ्यांमध्ये गोऱ्या मुली असतात जशा कोकणस्थांमध्ये सावळ्या मुली असतात.